मंत्री प्रताप सरनाईक ने पत्रकार परिषद में कहा कि जब एकनाथ शिंदे मुख्यमंत्री थे तब ओवाला माजीवाड़ा विधानसभा क्षेत्र में बड़े पैमाने पर फंड देकर विकास कार्य किए गए। घोड़बंदर रोड के विस्तार के दौरान नगर निगम के पास पर्याप्त निधि नहीं थी। ऐसे समय में राज्य सरकार ने सहयोग किया है। सरनाईक ने ये भी बताया कि कुछ राजनीतिक दल चुनाव के ऐन वक्त पर वादे करते हैं, जबकि एकनाथ शिंदे ने वचन पूर्ति कर विकास कार्यों को अमल में लाया है। उन्होंने विकास कार्यों की सूची भी पढ़कर सुनाई। साथ ही उन्होंने बताया कि मेट्रो आचार संहिता के कारण शुरू नहीं हो सकी है। उन्होंने ओवाला माजीवाड़ा क्षेत्र से शिवसेना के 2 उम्मीदवारों के निर्विरोध चुने जाने पर उन्हें बधाई दी है और विश्वास जताया है कि शिवसेना भाजपा महायुति के सबसे अधिक उम्मीदवार इसी क्षेत्र से जीतेंगे। महापौर होण्यासाठी किंवा महापौर पदाची स्वप्न बघत असताना आपले तेवढे उमेदवार 227 पैकी किमान 115 त्यांचे निवडून येणं गरजेचं आहे। त्यांचा एक उमेदवार निवडून येणार नाही आणि महापौर पदाची स्वप्न बघणार तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर न दिलेलं बरं। दोन प्रश्न, एक तर आज संध्याकाळी ड्रग्सचा वापर केला जातोय आणि त्याचं केंद्रबिंदू हे साताऱ्यामध्ये आहेत आणि त्यातूनच एवढा मोठा पैसा या ठिकाणी येत आहे। ते जे बिनविरोध निवडून येतात ते जे उमेदवार त्या ठिकाणी आहेत त्या उमेदवाराला विकत घेतलं जात आहे असा देखील त्यांनी आरोप केला। आणि बघा कुठले आरोप करणं काय फार मोठी गोष्ट नाहीये, परंतु राजन विचारेंनी एक गोष्ट या ठिकाणी दाखवावं आणि आमच्या नरेश म्हस्केंनी त्यांना आव्हान सुद्धा केलं होतं की लोकसभेला आम्ही त्यांची जागा त्यांना दाखवली, विधानसभेला त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवली आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी असं कोणाचं नाव घेणार नाही, परंतु पराभूत केलं लोकसभेला, पराभूत केलं विधानसभेला आणि महापालिकेमध्ये सुद्धा त्यांच्या घरच्या उमेदवाराला शिवसेना पराभूत करेल। शिवसेना भाजपची युतीचीच त्या ठिकाणी उमेदवार निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे। धन्यवाद। आमच्यावर आम्ही तर काँग्रेस बरोबर 5 ठिकाणी लढतोय। जे काँग्रेसने जे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे केले त्या प्रत्येक ठिकाणी आमचे उमेदवार आहे, पण भारतीय जनता पक्षाच्या नावाखाली नरेंद्र मेहतांनी मात्र प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 22 मध्ये MIMच्या उमेदवाराबरोबर युती त्यांनी केलेली आहे, म्हणून लोक त्यांना मीरा भाईंदरला नरेंद्र मी आता बोलायला लागलेले आहे। ते पहिल्यांदा घडलं, MIM बरोबर तुम्ही युती करता आणि शिवसेना भाजपची जी एकदम पवित्र युती आहे ती नाकारता। म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या येणाऱ्या सत्तेसाठी तुम्ही शिवसेनाला मित्र पक्षाला सोडून दिलं, परंतु त्या ठिकाणी MIMला जवळ केलं, हे दुर्दैव आहे। पण भाईजान उल्लेख केला त्यांनी आपल्याला। बजरंगी भाईजान आहेच ना, मी मीरा भाईंदरचा बजरंगी भाईजान आहे आणि मीरा भाईंदरला या बजरंगी भाईजान जो आहे ना तो हनुमानाचा भक्त, निसीम भक्त। शेपटीला बरोबर ज्या पद्धतीनं लंका दहन केलं, शेपटीला आग लावून मीरा भाईंदरच्या भ्रष्टाचाराची ही लंका आहे ही दहन करणार आहे प्रताप सरनाईक। राजन विचारे अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद बसून ठाण्याचा महाविकास आघाडीचा वचननामा जाहीर करणार आहे। काय वाटतं या वचननाम्याकडून कशी काय अपेक्षा? वचननामा म्हणजे काही असेल, आम्ही ठेवलंच नाहीये ना काही विरोधकांना। भविष्यामध्ये काही योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजना एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्यक्षात उतरवल्या, माझ्या मतदारसंघात मी प्रत्यक्षात उतरवलंय, परंतु पुढल्या 25 ते 30 वर्षाचं ठाणं कसं असेल आणि त्या ठाण्याच्या काय काय गरजा आहे त्या माध्यमातून एक इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप करता येईल अशा पद्धतीनं सगळ्या सुविधायुक्त ठाणं निर्माण करण्याचा शिंदे साहेबांचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी तशी तयारी सुद्धा केलेली आहे, तसे प्रकल्प सुद्धा राबवले। पुढल्या 2 वर्षात ते सगळे प्रकल्प जवळजवळ पूर्ण होतील। त्यामुळे वचननामा आता खोटी आश्वासनं देण्यासाठी जर वचननामा तुम्ही जाहीर करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स करत असाल तर सर्वसामान्य जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही। दुसरा एक प्रश्न आहे तो म्हणजे अजूनही सेना वेगळा प्रचार करताना दिसते आणि भाजप वेगळा प्रचार करताना अनेक प्रभागांमध्ये दिसून येते। आता नाही, तसं बिलकुल नाहीये। आज एकनाथ शिंदे साहेब अनेक प्रभागामध्ये स्वतः फिरणार आहेत आणि स्वतः फिरत असताना ते भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना आणि सगळ्या नेत्यांना घेऊन फिरणार। कालही ज्या ज्या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलं, पूर्वेश सरनाईक, निरंजन डावखरे, संजय केळकर सगळेजण प्रचारामध्ये सहभागी झाले होते आणि सगळ्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं। त्यामुळे प्रचारामध्ये आम्ही काही वेगवेगळे नाही आहोत। प्रचार आम्ही शिवसेना आणि भाजप एकत्रितरित्याच करणार आहोत। आमचे उमेदवार सुद्धा एकत्रितपणे कमळ आणि धनुष्यबाण घेऊनच प्रचाराला फिरतायत। नाही, बघा या ठिकाणी आमची प्रामाणिक इच्छा होती की जसं ठाण्याचं पॅटर्न आहे तसं कल्याणचं पॅटर्न आहे, जसं वसई विरारचं पॅटर्न आहे तसं मीरा रोडला व्हावं, पण मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून स्वतःची खासगी मालमत्ता
असं ते समजले असतील आणि जशी त्यांची 7-11 कंपनी आहे तशी भारतीय जनता पक्ष त्यांनी वेठीस जर धरला असेल तर ते चुकीचं आहे. वरिष्ठांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात कल्पना दिली होती. आदरणीय रवींद्र चव्हाण यांना सुद्धा कल्पना दिली होती की ज्या पद्धतीनं ठाण्याला युती झाली तशाच पद्धतीने मीरा भाईंदरला व्हावी. मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, परंतु शेवटी रवींद्र चव्हाणांनी एक पत्र काढलं म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो. तिकडे त्यांनी मला बसून ठेवलं जवळजवळ 50 मिनिटं. त्यानंतर नरेंद्र मेहता आले आणि युतीची काही बोलणी केलेली नाही. 2 दिवसानंतर युती तुटली म्हणून त्यांनीच जाहीर केलं. आम्ही युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो. तुम्ही जर बघितलं तर ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये 1 नंबरमध्ये जवळजवळ आम्ही 2 उमेदवार दिले. एक तर आमच्या धनुष्यबाणावर दिला, दुसरा उमेदवार जो आहे तो कमळावर दिला. 5 नंबरमध्ये आम्ही धनुष्यबाणावर निवडून आलेला उमेदवार असताना सुद्धा आम्ही कमळाला ती जागा सोडली. आमचा 7 नंबर हा धनुष्यबाण असताना सुद्धा आम्ही ती जागा कमळाला सोडली. अशा परिस्थितीमध्ये महायुती व्हावी, महायुती टिकावी, भविष्यामध्ये एकत्रितपणे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या केंद्रामध्ये आमचं सरकार आहे आणि आमचे मंत्री आहेत, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहे, मी तर त्यांचा परिवहन मंत्री आहे. असं असताना चांगलं वातावरण असताना तेच वातावरण मीरा भाईंदरमध्ये व्हावं यासाठी जर आम्ही प्रयत्न करत असेल आणि त्या प्रयत्नांना प्रतिसाद जर नरेंद्र मेहताकडनं मिळत नसेल तर निश्चितपणे महायुतीला ते घातक आहे. खरं तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं, परंतु हरकत नाही. आता त्यांच्यावर कारवाई 15 जानेवारीला मीरा भाईंदर मधीलच सर्वसामान्य जनता करेल आणि महायुती ऐवजी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर फडकेल आणि अबकी बार 50चा नारा जो आहे तो आमचा पूर्ण करणार. कारण शेवटी आम्ही सुद्धा नरेंद्र मोदींनाच मानणारी लोक आहोत. आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार करत असताना खरं तर तिथं युती होणं अपेक्षित होतं. पण ठीक आहे, शेवटी शिवसेनेचा भगवा म्हणजे हिंदुत्वाचा भगवा महापालिकेवर फडकू आणि आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी युती वाजपेयींबरोबर केली होती, अडवाणीजींबरोबर केली होती, आमच्या प्रमोद महाजन बरोबर केली होती, ती युती आम्ही कायम ठेवू. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज ठाणे.